तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये आपण मानवी विष्ठेची विल्हेवाट हा टॉपिक कव्हर करणार आहोत. कुठलाही टॉपिक शिकत असताना आपल्याला तो टॉपिक आपण का शिकत आहोत इतकं थोडं तरी माहीत असलं ना, तर आपल्याला तो टॉपिक समजायला खूप सोपा जातो. ठीक आहे. तर हा जो मानवी विष्ठेची विल्हेवाट आहे, या शब्दातूनच आपल्याला भरपूर काही यातनं समजून जातं की मानवी विष्ठेची विल्हेवाट का लावणं गरजेचं आहे. ठीक आहे. मानवी विष्ठेची विल्हेवाट जर व्यवस्थित लावली नाही तर प्रदूषण होईल, पर्यावरणाला खूप हानी पोहोचेल. त्याचबरोबर कुठले कुठले रोगराई होईल तर ते सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. कारण की प्रश्न इथून हाच बनणार आहे की मानवी विष्ठेची विल्हेवाट न लावल्यास कुठल्या प्रकारचे रोग समाजात पसरू शकते, पर्यावरणात पसरू शकते. तर आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजे की मानवी विष्ठेची विल्हेवाट न लावल्यास विषम ज्वर आहे, कॉलरा आहे, अतिसार आहे, अशा प्रकारचे रोग जे संसर्गजन्य रोग आहे ते उद्भवू शकतात. ठीक आहे. तर आता आपण हा पूर्ण टॉपिक आहे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. याचं PDF सुद्धा मी याचं जे काही नोट्स आहे ते आपल्या ॲपवर अवेलेबल करून देईल. स्पेशल मानवी विष्ठेची विल्हेवाटचं एक स्पेशल, त्याच्यानंतर आरोग्य आणि पर्यावरण आणि आरोग्याचे सुद्धा एक नोट्स मी अवेलेबल करून घेईल. जर तुम्हाला इथनं हा टॉपिक कवर झाला व्हिडिओतून, त्यानंतर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा वाचू शकता. ठीक आहे. तर बघा, मानवी विष्ठेची विल्हेवाट. परिसर स्वच्छतेसाठी मानवी विष्ठेची विल्हेवाट अतिशय महत्त्वाची आहे. आपला जो काही परिसर आहे तो स्वच्छ ठेवण्यासाठी मानवी विष्ठेची विल्हेवाट लावणं अत्यंत गरजेचं आहे. जर परिसरामध्ये आता खेड्यांमध्ये काय होत असतं की खेड्यांमध्ये बाहेर जास्त प्रमाणात म्हणजे शौचालयाला जात असतात लोक. तर तिथे काय असतं की त्या माश्या वगैरे उद्भवतात आणि मग त्यामुळे त्या गावामध्ये कॉलेरासारखी साथ येऊ शकते. म्हणून परिसर जर तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ ठेवायचा आहे तर तुम्हाला मानवी विष्ठेची जी विल्हेवाट आहे ते लावणं अतिशय गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बघा, विष्ठेच्या अयोग्य विल्हेवाटीमुळे पर्यावरणाचे प्रदूषण होऊन मुख्यतः भूमी, जल, बाह्य परिसर दूषित होतात व त्याचे मानवी आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात. ठीक आहे. काय म्हटलं आहे की जर विष्ठेची अयोग्य विल्हेवाटीमुळे पर्यावरणाचे प्रदूषण होऊन मुख्यतः भूमी, जल आणि बाह्य परिसर दूषित होतो. बरोबर आहे. जर विष्ठेची अयोग्य विल्हेवाट लावली तर जे काही भूमी, जल, बाह्य परिसर आहे त्याचं दूषित होतात. त्यानंतर बघा, मानवी विष्ठा हे माशांचे उत्पत्ती स्थान असून रोग प्रसाराचे माध्यम आहे. बघा, मानवी विष्ठा जी आहे ते जे काही माशा असतात, माशा जन्माला येतात, त्या माशेचे उत्पत्ती स्थान म्हटलं आहे त्याला. बघा, उत्पत्तीचे स्थान असून रोग जो प्रसार होतो त्याचे माध्यम आहे. कसं आहे की माशा जसं आहे की विष्ठेवर बसली आणि पुढे तुमच्या घरात येऊन कुठेतरी ते बसली तर त्यांनी जे ते जे काही बॅक्टेरिया जे असतात ते त्यांच्या पायाच्या मार्फत तुमच्या घरात प्रवेश करतात. ठीक आहे. आणि रोग जो आहे तो पसरतो. ठीक आहे. खाण्यावर बसली, भरपूर काही खाण्याच्या वस्तूंवर बसली तर ते तुमच्या खाण्याच्या वस्तूवर जर बसली तर तुमच्या पोटात ते बॅक्टेरियाज जाऊ शकतात. ठीक आहे. तर त्यामुळे माशा जे आहे मानवी विष्ठा हे माशांचे उत्पत्तीचे स्थान आहे असं म्हटलं जातं. ग्रामीण भागात व बऱ्याच शहरामधून मलवाहिनीची व्यवस्था नसते. आपल्या ग्रामीण भागात आता भरपूर ठिकाणी कसं आहे की जनरली आता स्वच्छ भारत अभियान जेव्हापासून सुरू झालेलं आहे तर थोडं जागरूकता आलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरोघरी शौचालयाची योजना झालेली आहे, शौचालय दिलेले आहे. परंतु काही लोक आत्तासुद्धा बाहेर उघड्यावर शौचालयात जातात. ठीक आहे. तर बघा की काय म्हटलं आहे की ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा शहरामधून मलवाहिनी व्यवस्था नसते. आता मलवाहिनी व्यवस्था शहरी भागात जास्त प्रमाणात असते. मलवाहिनी व्यवस्था ग्रामीण भागात करणं कसं असतं की खर्चिक वगैरे असल्यामुळे ते केल्या गेलेली नाही आहे. परंतु आता जे आहे स्वच्छ सर्वेक्षणानंतर आता धीरे धीरे सुरू झालेलं आहे. ग्रामीणमध्ये सुद्धा मलवाहिनी व्यवस्था सुरू झालेली आहे बनवणं. तर ही जी काही व्यवस्था नसल्यामुळे तेथे उघड्यावर हे मलप्रवाह वाहत जाऊन साचतात. म्हणजे कुठेतरी एक उघड्यावर ते मल वाहत जातात आणि कुठेतरी ते साचून राहतात. आजही 95% खेड्यांमध्ये शौचालयाची सोय नाही. शहरी भागात सुद्धा 25 ते 30% लोकांच्या ही सुविधा उपलब्ध आहे. ठीक आहे. मलमूत्रांच्या अयोग्य विल्हेवाटीमुळे विषमज्वर, कावीळ, अतिसार, कॉलेरा यासारखे संसर्गजन्य आजार उद्भवतात. पहा, म्हटलं तुम्हाला हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. या टॉपिकमधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की जी काही मलमूत्र असतो, जो काही मलमूत्र मानवी विष्ठा आहे याचा अयोग्य विल्हेवाट जर लावली, याची योग्य विल्हेवाट जर लावली नाही, इथनं बघून घ्या हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, तर विषमज्वर, कावीळ,
अतिसार, कॉलरा यासारखे संसर्गजन्य आजार उद्भवू शकतात. ठीक आहे, हे संसर्गजन्य आजार आहे आणि ते आपल्याला समजलं पाहिजे. असा जर तुम्हाला प्रश्न आला की मलमूत्राच्या अयोग्य विल्हेवाटीमुळे खालीलप्रमाणे कुठला रोग उद्भवू शकतो, तर तुम्हाला तिथे ऑप्शनमध्ये हे सगळे दिले राहील, याच्यातला एखादा तरी दिला राहील आणि तुम्हाला तिथे ऑप्शनमध्ये याच्यावर टिक केलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा राहील. त्यानंतर पुढचं बघा, या आजारावर नियंत्रण ठेवण्याकरिता मानवी मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावणे जरुरीचे आहे. ठीक आहे, या आजारावर नियंत्रण ठेवायचं असेल तर मानवी जे काही मलमूत्र असतं त्याचं योग्य विल्हेवाट लावणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, आता पुढचं बघूया आपण. तर याकरिता जे आहे, जसं याकरिता परिणामकारक आरोग्य शिक्षण देण्याची दृष्टीने आरोग्य कर्मचाऱ्यांना या संबंधित सविस्तर माहिती असणे आवश्यक असते. आता आपण आरोग्य विभागात काम करणार असल्यास आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं असते. आरोग्य आणि स्वच्छता विभागात आपण काम करत असल्यास आपल्याला याकरिता परिणामकारक आरोग्य शिक्षण देण्याच्या दृष्टीने आरोग्य कर्मचाऱ्यांना यासंबंधी सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, का बरं हा टॉपिक आपल्याला शिकणं गरजेचं आहे की आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हाच जाऊन आपण जिथे ज्या कार्यक्षेत्रात आपल्याला पोस्टिंग मिळाली आहे तिथे आपण व्यवस्थित काम करू शकू, लोकांना या संबंधित माहिती देऊ शकू आणि जनजागृती करून त्या गावात येणाऱ्या रोगरायांना आपण कंट्रोल करू शकू. ठीक आहे, त्यानंतरचं पुढचं बघा, मानवी विष्ठा मानवाच्या दैनंदिन जीवनात शरीरातून निरनिराळ्या टाकाऊ पदार्थ उत्सर्जित केले जातात. ठीक आहे, त्यापैकी विष्ठा म्हणजेच मानवाच्या पचनक्रियेत अन्नाचे पचन झाल्यानंतर त्यातील राहिलेले टाकाऊ भाग होय. मानवी विष्ठा म्हणजे काय, तर मानवी विष्ठा म्हणजेच एक्झॅक्टली काय, तुम्हाला विचारलं की मानवी विष्ठा म्हणजे काय, त्याला थोडं एक्सप्लेन करा, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मानवाच्या दैनंदिन जीवनात, एक मिनिट, हां, मानवी विष्ठा म्हणजे काय. ठीक आहे, मानवी विष्ठा म्हणजे एक्झॅक्टली काय असं जर विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की मानवाच्या दैनंदिन जीवनात शरीरातून निरनिराळ्या टाकाऊ पदार्थ उत्सर्जित केले जातात. ठीक आहे, त्यापैकी विष्ठा म्हणजेच मानवाच्या पचनक्रियेत अन्नाचे पचन झाल्यानंतर त्यातील राहिलेले टाकाऊ भाग होय. ओके, आपली जी काही पचनक्रिया आहे या पचनक्रियेमधनं जे अन्नाचं पचन झाल्यानंतर त्यातील राहिलेला जो टाकाऊ भाग असतो ते म्हणजेच विष्ठा होय. ओके, आता पुढचं बघूया. आता हे जी काही विष्ठा आहे, विष्ठेच्या विल्हेवाटीची सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व. मानवी विष्ठा रोग संसर्गाचे मुख्य स्रोत आहे. मानवी विष्ठा जी आहे ती रोग संसर्गाचे मुख्य स्रोत आहे. विष्ठेच्या रोगकारक जीवाणू, विषाणू, आदिजीव, जंत व त्याची अंडी इत्यादी असतात. या विष्ठेचे रोगकारक कोण असते, तर जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया, विषाणू म्हणजे व्हायरस, आदिजीव, त्याच्यानंतर जंत व त्याची अंडी असतात. हे जे काही विष्ठेचे रोगकारक जर तुम्हाला विचारले तर काय काय असू शकतात, तर जीवाणू, विषाणू, आदिजीव, जंत व त्याची अंडी असतात. विष्ठेची जर योग्य हे विल्हेवाट लावली गेली तर मानवाचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होते. जर जी काही विष्ठा आहे त्या विष्ठेची योग्य विल्हेवाट लावल्या गेली तर माणसाची जी काही आरोग्य आहे ते आरोग्य जे आहे अबाधित राहण्यास मदत होईल. विष्ठेच्या योग्य विल्हेवाटीमुळे माती, पाणी, अन्नाचे प्रदूषण होणार नाही व त्यामुळे अशा प्रदूषणातून पसरणाऱ्या निरनिराळ्या साथीच्या व संसर्गजन्य आजारापासून मानवाचे अर्थातच समाजाचे योग्य तऱ्हेने रक्षण होईल. ठीक आहे, ती मानवाची ज्या विष्ठेची योग्य विल्हेवाट जर लागली तर माती, पाणी व अन्नाचे प्रदूषण होणार नाही मित्रांनो. ठीक आहे, व त्यामुळे अशा प्रदूषणातून पसरणाऱ्या निरनिराळ्या साथीच्या व संसर्गजन्य आजारापासून मानवाचे अर्थातच समाजाचे योग्य तऱ्हेने रक्षण होईल. ओके, तर एवढं तुम्हाला समजलं आहे की मानवी विष्ठेची विल्हेवाट लावणं का बरं गरजेचं आहे आणि ते जर विल्हेवाट लावली नाही तर कुठले कुठले आजार होऊ शकतात हे आपण इथे समजून घेतलेलं आहे व्यवस्थित. चला तर पुढचं बघूया. आता बघा, यामध्ये काय म्हटलं आहे की रानटी अवस्थेत मानव वस्ती करून राहत नव्हता. ठीक आहे, रानटी अवस्था जेव्हा होती तेव्हा मानव वस्ती करून राहत नव्हता, त्यामुळे मलमूत्र व्यवस्थापन या संकल्पनेची त्याला गरज पडली नाही. पण पुढे मानव जो आहे तो वस्ती करून राहू लागला. लोकसंख्या वाढली, खेडे शहरे तयार झाली, तेव्हा मलमूत्र व्यवस्थापनाची गरज सुज्ञ लोकांना वाटू लागली.
आधी काय होत होतं की माणूस जो होता तो रानटी स्वरूपात राहत होता, त्याला तो वस्ती करून राहत नव्हता. मग पुढे काय झालं की मलमूत्र व्यवस्थापन संकल्पना त्याला म्हणजे गरजच नाही पडत होती ना, तो रानटी स्वरूपात राहत होता. मग पुढे काय झालं की मानवी वस्ती करून राहू लागले, मानव स्वतः एक वस्ती तयार करून राहू लागले. मग पुढे ते खेडी खेडी मग शहरे तयार झाली. आणि तेव्हापासून जे काही सुज्ञ लोक होते त्यांना जी काही ही व्यवस्था होती या व्यवस्थेची गरज भासू लागली. ठीक आहे. मलमूत्र व्यवस्थापनाचे वेगवेगळ्या पातळीवरील फायदे. आता हे वेगवेगळ्या पातळीवरचे फायदे काय काय आहे, मलमूत्र व्यवस्थापनाचे वेगवेगळ्या पातळीवरचे फायदे. तर यामध्ये बघा, वैयक्तिक अनेक साथीच्या आजारापासून बचाव होतो. मलमूत्र व्यवस्था जी व्यवस्थित जर असली तर अनेक साथीच्या रोगापासून आपल्याला बचाव होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्ती आजारापासून संरक्षण होते, त्यामुळे कुटुंब स्वास्थ्य चांगले राहते. त्याच्यानंतर औषध खर्च कमी झाल्यामुळे आर्थिक बचत होते. मुलांना व वृद्धांना तसेच आजारी व्यक्तींना शौचासाठी दूर जाण्यास त्रास वाचतो. ठीक आहे. तर हे काही फायदे आहे ते होतात. त्यानंतर बघा, सामाजिक जर सांगायचं झालं तर इथे काय म्हटलं आहे की मलमूत्राच्या व्यवस्थापनामुळे सामाजिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. समाजाचे जे पूर्ण आरोग्य आहे ते चांगले राहण्यास काय होते, मदत होते. परिसर स्वच्छ राखली जाते. त्याच्यानंतर काय, उघड्यावरील शौचाला न गेल्यामुळे सामाजिक सभ्यता राखली जाते. समाजामध्ये जी काही सभ्यता आहे ती राखली जाते. त्यानंतरचं पुढचं बघा, मध्ये काय म्हटलं आहे, राष्ट्रीय काय म्हटलं आहे की रोगराई प्रमाण कमी झाल्यामुळे लाखो लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागत नाही. रोगराई जर कमी झाली, रोगराईचे प्रमाण कमी झाल्यामुळे लाखो लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागत नाही. उपचारासाठी लागणारा खर्च कमी झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढते. साथरोगात होणाऱ्या बालमृत्यू व इतर माता मृत्यू कमी झाल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य स्थिती सुधारते. ठीक आहे. म्हणजे राष्ट्राचंही भलं होते, समाजाचंही भलं होते आणि वैयक्तिकसुद्धा फायदा यातनं होत असतो. ठीक आहे. पुढचं बघा, प्रचलित गैरसमज. जो काही प्रचलित गैरसमज आहे, आज भारत देशात फार प्रगती केली असली तरी देशात अजूनही लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या गैरसमज किंवा अंधश्रद्धा दिसून येतात. त्यात एक प्रकार म्हणजे मलमूत्र व्यवस्थापनाबाबत गैरसमज. वैयक्तिक स्वच्छता व घरातील स्वच्छतेबाबत आपण बऱ्याच प्रमाणात दक्ष असतो, पण घराबाहेरील स्वच्छतेबाबत आपली काय जबाबदारी आहे याचा विचार आपण करीत नाही. याला ग्रामीण, शहरी, सुरक्षित, सुशिक्षित, अशिक्षित असा कोणताही अपवाद नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघूया, शौचालयाबाबत. आता शौचालयाबाबत काय आहे, तर शौचालयाबाबत समाजात अनेक गैरसमज आढळतात. शौचालयाबाबत समाजात कुठले कुठले गैरसमज आहे ते समजून घेऊ आपण. तर शौचालय बांधणे हे खर्चिक बाब आहे, हा एक गैरसमज आहे बरं. ठीक आहे. शौचालय बांधणे हे एक खर्चिक बाब आहे, हा एक गैरसमज आहे. ओके. जनरली शौचालय बांधायला जास्त पैसे लागत नाही, तरी आता गव्हर्नमेंटनी 12,000 15,000 असं टप्पे देऊन लोकांना शौचालय घरोघरी बांधण्यास दिलेले आहे. शौचालयासाठी जास्त जागा लागते, हा एक गैरसमज आहे. घरात किंवा अंगणात शौचालय म्हणजे दुर्गंध, घाण व अस्वच्छता घरात आणणे होय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही घरात नाही, बाहेर तर तुम्ही गंदगी करूनच राहिले आहे ना. मग हा एक गैरसमज आहे लोकांचा. शौचालयासाठी भरपूर पाणी लागते, वैयक्तिक सवयीमध्ये बाधा येतो, हे काही गैरसमज आहे. ठीक आहे. हे सर्व गैरसमज आहे. अशा एकाना अनेक गैरसमजुती व अज्ञान यामुळे आज देशात विष्ठेच्या अयोग्य विल्हेवाटीमुळे आरोग्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ठीक आहे. ह्या सगळे गैरसमज आहे. आजही काही लोकांमध्ये हे सर्व गैरसमज आहे खेड्यांमध्ये. ठीक आहे. शौचालय चे संबंधित एक पिक्चरसुद्धा निघाला आहे, एक मूवी निघाली आहे, त्यामध्ये हे सगळं दाखवलेलं आहे, काय गैरसमज आहे. ठीक आहे. जे काही जुने लोक होतात त्यामध्ये काही गैरसमज त्यात दाखवलेले आहे. ठीक आहे. तर हे सर्व गैरसमज आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे ह्या गैरसमजीमुळे जी काही अस्वच्छता आहे ती निर्माण होते आणि रोगराई उत्पन्न होत असतात. विष्ठेच्या प्रदूषणामुळे पसरणारे आजार. जर मानवी विष्ठा योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावली गेली नाही तर त्यापासून निरनिराळ्या प्रकारचे आजार व त्याचे साथ उद्भवू शकतात. त्यापैकी काही महत्त्वाचे आजार विषमज्वर, अतिसार, हगवण, गालफुगी, अंकुशकृमी, कॉलरा, पोलिओ, कावीळ इत्यादी आहे. भारतामध्ये दरवर्षी जवळपास 5 कोटी लोकांना या आजाराचा संसर्ग होतो. बघा, भारतामध्ये जवळपास आपण ही गोष्ट, जे मानवी विष्ठेची विल्हेवाट आहे, हा टॉपिक जो आहे हा खूप असा एकदम जनरल टॉपिक नाही आहे. हा टॉपिक
इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा. जवळपास भारतामध्ये काय म्हटलं गेलं की 5 कोटी लोकांना हे आजार संसर्ग होतो. मग हे सर्व मानवी विष्ठेच्या अयोग्य विल्हेवाटीमुळेच होतं ना. ठीक आहे. मानवाची सार्वजनिक आरोग्य एक मिनिट. मानवाच्या सार्वजनिक आरोग्य सुधारणा करण्यासाठी मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावणे पर्यावरण व आरोग्य सेवेचे महत्त्वाचे कार्य आहे. ठीक आहे. विष्ठेद्वारे रोगप्रसार. विष्ठेद्वारे जो रोगप्रसार होतो, आजाराची असलेली व्यक्ती व रोगवाहक याची विष्ठा हा संसर्गजन्य मुख्य स्रोत आहे. काय म्हटलं आहे की आजारी असलेला व्यक्ती, एक आजारी असलेला व्यक्ती वा रोगवाहक याची विष्ठा हा संसर्गाचा मुख्य स्रोत असतो. हा संसर्ग होण्याचा जो आहे तो मुख्य स्रोत असतो. ठीक आहे. या विष्ठेचे विविध प्रकारे असंख्य रोगकारक जंतू असतात. हे रोगजंतू निरनिराळ्या मार्गाने निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. ठीक आहे. या विष्ठेत विविध प्रकारचे असंख्य, काय म्हटलं आहे, असंख्य रोगकारक जंतू असतात बरं. ठीक आहे. हे रोगजंतू निरनिराळ्या मार्गाने निरोगी व्यक्ती, जो रोगी व्यक्ती आहे त्या रोगी व्यक्तीच्या विष्ठेमध्ये असंख्य प्रकारचे रोगकारक जंतू असतात. हे रोगजंतू निरनिराळ्या मार्गाने निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. ठीक आहे. आता हे प्रवेश कसे करतात उदाहरण दिलेलं आहे इथे त्यांनी. उदाहरण बघूया आपण. उदाहरणामध्ये काय म्हटलं आहे की उघड्यावर शौचास गेल्यामुळे दूषित पाणी. आता बघा, दूषित पाणीचं उदाहरण आहे. उघड्यावर शौचास गेल्यामुळे विष्ठा पावसाच्या पाण्याने वाहून नेली जाते आणि जर हे मेलमिश्रित पाणी पेयजलाच्या उद्गमात गेले तर तेथील पाणी दूषित होऊन इतर निरोगी माणसांना सुद्धा त्यापासून आजार होऊ शकतो. आता आधी काय व्हायचं की लोक नदीच्या काठावर संडासला जात होते. मग तिथे काय होतं की पूर आला किंवा पाणी जास्त आलं तर मग ते जे काही ते वाहत चाललं जायचं. मग ते पुढच्या गावामध्ये ते पाणी, नदीचं पाणी पिण्यासाठी ते लोक यूज करायचे. मग त्या गावात इथे जर रोगराई पसरली आहे तर त्या गावात सुद्धा रोगराई पसरू शकत होती. हे जे काही विष्ठायुक्त, म्हणजे विष्ठा त्या पाण्यात मिसळली आणि मग ते पाणी पिण्यासाठी जर लोकांनी यूज केलं तर खूप मोठा असा याचा संसर्गजन्य आजार तिथे पसरत होते. ठीक आहे. तर तसेच जेथे नळाद्वारे पाणी पुरवठा असलेल्या ठिकाणी तर नळगळती असेल आणि जवळपास मलवाहिनी नेणारे नालिका असतील आणि त्याच्याही गळत होत असेल तर अशा वेळी नळाद्वारे पुरवलेले जाणारे पाणी दूषित होते व त्यामुळे जलजन्य आजाराचा साथ उद्भवतो. ठीक आहे. म्हणजे असं नाही की फक्त खेड्यातच, तर शहरात कसं असतं की मलवाहिनीची एक वेगळी पाईपलाईन असते, पाणी वाहिनीची वेगळी पाईपलाईन असते. मग आता काय होत असतं की यामध्ये जे काही कधी कधी काय होत असतं की यामध्ये नळवाहिनी जी असते, नळवाहिनी हे जर लीक असली आणि मलमूत्रवाहिनीसुद्धा लीक असली तर त्याच्यात ते मिक्सिंग होऊन हा सुद्धा दूषित परिणाम शहरात सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. आता याचा पुढचा भाग आपण दुसऱ्या पार्टमध्ये घेऊ. हा खूप लेंदी लेक्चर होणार आहे. ठीक आहे. तर इथनं जो दूषित हात व बोट हा जो 39 पेजपासून आपण दुसरं नेक्स्ट घेणार आहोत. ठीक आहे. तर आजसाठी ह्या टॉपिकमध्ये एवढंच. पुढचं या टॉपिकचं आपण दुसऱ्या पार्टमध्ये कव्हर करू. ठीक आहे. तर ओके, यानंतरचा पुढच्या पार्टमध्ये आपण मिळूया. ओके.